आणि शैलीदादा जाधव यांचे मेहुणे सुद्धा आलेले आहेत या बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर सर्वांच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करतोय. डीजे बिग बॅटल, लेट्स प्ले गेम ऑन. जय हिंद देवरुंग विरुद्ध विकी स्पोर्ट कुकचे असा हा सामना तुम्हाला इथे मात्र रंगताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी, बंधूंची जोडी पाहायला मिळते. बबलू पाटील विथ बंटी पाटील आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ललेश. ललेश पुन्हा एकदा मात्र ओढ विकेट आले. फटका फसला. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक राकेश आहेत. चूक होणार नाही. पहिल्या सामन्यातील हिरो आणि या मॅच मध्ये ठरतोय झिरो. मोठे विकेट्स इथे मात्र गोलंदाज ललिशने प्राप्त केली आपल्या संघासाठी आणि त्याचमुळे पाहतो की नवीन फलंदाज महेश पाटील आता मात्र येतोय तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. फोर्स करतोय बबलू पाटील. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग बाय बलवंत दलवी. आणि निकला हिरो आपण नेहमीच हा पिक्चर पाहिला असेल, परंतु मी तर एवढंच म्हणेन की फटा पोस्टर आणि निकला बलवंत दलवी आपण हा रिप्ले पाहू शकता. अगदी आपल्या संघासाठी त्याने 5 धावा असलेल्या अगदी एकाच ऍक्शन मध्ये आले. चेंडूवर झेप घेतली आणि चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये मात्र यश आलेलं आहे. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स बाय बलवंत दलवी. कौतुक करावं तेवढं कमी. एकच धाव इथे मात्र पाहायला मिळेल. एक क्षण असं वाटलं की मात्र चेंडू सीमेरेषे पलीकडे निघून जाईल 6 धावांसाठी, परंतु पहा तुम्हाला एखाद्या संघाला पराभूत करायचं असेल तर तुमची गोलंदाजी आणि फलंदाजी श्रेष्ठ आहे, परंतु त्यामध्ये क्षेत्रक्षण सुद्धा चांगलं होणं गरजेचं आहे आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. पहिल्या मॅचमध्ये बंटी पाटीलने जबाबदारी स्वीकारली आणि मात्र या मॅचमध्ये कुठेतरी बबलू पाटीलला जबाबदारी स्वीकारावी लागेल. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटक चालू असताना पहिली विकेट्स ललिशने प्राप्त केली आणि त्यानंतर धापांवर सुद्धा मात्र अंकुश लगावण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसला. चेंडू हवेत. शतरक्षक आहेत चेंडूच्या खाली आणि जी सलामीला जोडी आली होती विकी स्पोर्ट कुकच्या संघाची बंटी आणि बबलू पाटील ती आता मात्र माघारी परत आणि आता मात्र निराशा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे खेळाडू कक्षामध्ये फलंदाज बाद.
गोलंदाजी मात्र तो कधीही जीवनामध्ये विसरू शकणार नाही. ज्याप्रमाणे इथे विकेट्स पण कुठच्या संघाला पहिल्याच षटकामध्ये थोडंसं बॅकफुटला मात्र ढकलण्यामध्ये त्याला यश आलंय, कारण मोठी विकेट्स त्यांनी 2 प्राप्त केल्या. बंटी पाटील आणि बबलू पाटील हे इन्फॉर्म फलंदाज आहेत आणि त्यांना मात्र स्वस्तात माघारी मात्र पाठवलंय. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी फेकले, 2 गडी बाद केल्याने फक्त 3 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केला. नवीन फलंदाज पाहतोय आपण, महेश पाटील आहेत नॉन स्ट्राईक एंडला आणि आता मात्र चेतन पाटील आहेत ऑन स्ट्राईकला. ज्या ज्यावेळी विकीस्फोट कुक्षे संघ संकटामध्ये असतो त्या त्यावेळी मात्र संकट मुजिकाची भूमिका पार पाडणारे खेळाडू आपण पाहतो. जे चेतन पाटील आता मात्र खेळपट्टीवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, फक्त 4 धावा, 2 गडी गमावले. अजूनही येणारे 12 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच. यानंतर जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो संघ 2 हात करेल शैलेश बिडवी आणि संजय बजागे स्पोर्ट पडगे या संघाशी. नक्कीच दिनेश पाटील, तुझ्या मताची मी सहमत आहे, कारण अशी स्थिती पहिल्या मॅचमध्ये सुद्धा होती. विकी स्पोर्ट कुक्षी संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी गमावले होते, 4 धाबा त्यांनी जोडल्या होत्या आणि आता सुद्धा तशाच प्रकारची स्थिती आहे. चला, वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवायचा आहे, कारण अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. तर नवीन गोलंदाज येईल या ठिकाणी आकाश ज्युनियर, ज्याने पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी हाताळली होती. उलटवा चेंडू आहे, परंतु टायमिंग मात्र चुकीचं पाहतोय. पण डीपमध्ये हरीश पाटील, चूक होणार नाही, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. संधी तर होतीये, कारण फुलटॉस चेंडूवर तुम्हाला मात्र ठिकाणी टायमिंग जुलवणं फार गरजेचं आहे, परंतु तसं काही फटका मात्र पाहायला मिळाला नाही. चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये मात्र सेफ लँड झाला आणि भीमरसाठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे, तो म्हणजे विकी स्पोर्ट कुक्षी संघाने. तिसरे पंच सज्ज आहेत आमचे कंट्रोल रूममध्ये, पंच अब्दुल्ले सर देखील त्याची पाहणी करतील आणि तुमच्यापर्यंत मात्र लगेचच डिसिजन मात्र कळवला जाईल. बलवंत दलवी, काय जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतो. या मैदानाच्या चौफेर बाजूने हजारोच्या संख्येने क्रीडा रसिक या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद लुटतात. भरपूर संख्येने क्रीडा रसिक ऑनलाईन आमच्या समेत जोडलेले आहेत. त्या सारे क्रीडा रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. उपसरपंच चषकाचा हा थरार, स्पर्धेचा 3रा दिवस, उद्या शेवटचा दिवस असेल या स्पर्धेतील आणि फेअर डिलिव्हरी आहे. तर विकी स्पोर्ट कुक्षी संघाने रिव्ह्यू जो होता तो मात्र गमावलेला आहे. आता मात्र तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही या इनिंग्समध्ये. धावसंख्या 2 गडी बाद 6. आकाश ज्युनियर लेफ्ट आर्म ओर द विकेटने पुन्हा एकदा. पुलटवा चेंडू आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय स्ट्रायकवरच्या दिशेने, परंतु डीप लॉंग अपला मात्र खेळाडू सज्ज आपण पाहतो. वाईड क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, पूर्णपणे चार्ज होतोय. आता मात्र जय हिंद देवरुण संघाचा विचार केला तर ज्यावेळी बंटी पाटील आणि बबलू पाटील या संघाने बाद केलं त्यावेळी एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे आणि त्याच अनुषंगाने आता मात्र ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्याचप्रमाणे गोलंदाजीचं इथे मात्र आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळतोय. महेश पाटील आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहा, टायमिंग मात्र बरोबर जुळत नाहीये. एक धाव वेगाने पूर्ण केली. ज्यावेळी 4 षटकाचा सामना होता त्यावेळी मात्र 35 धाव आकडा हा मात्र तुमच्यासाठी चांगला होतो, परंतु आता मात्र 3 षटकाचा सामना आहे. किमान तुम्हाला 25चा आकड्यापर्यंत मात्र पाहावं लागेल, कारण सायंकाळचं सत्र आता मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय. सूर्यदेवता आपल्या घरच्या दिशेने जाण्याचा मात्र प्रयत्न करतोय, परंतु तुम्हाला इथे मात्र प्रयत्न करावा लागेल धाबा जोडण्यासाठी. परंतु गोलंदाज तुम्हाला संधी देतील का, आता मात्र हा प्रश्न निर्माण होतोय. डॉट डिलिव्हरी, अंदाजून फटका पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र पुढे जाईल, स्थिर आहे. 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 8 धावा. हा चेंडू सुद्धा मात्र अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. निराशजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली या मॅचमध्ये, परंतु अजूनही मात्र काही भरपूर शिल्लक आहे. या ओव्हरनंतर अजून एक षटकाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळू शकेल. तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही मात्र अजूनही चांगली फटके खेळू शकता. आताच मात्र आत्ताच काही क्षणापूर्वी 2% स्पर्धेमध्ये एक उलटफेर झालेला आहे. माझ्यापर्यंत आता माहिती पोहोचवलेली आहे, ती नक्की तुमच्यापर्यंत मी अनाऊन्स करेलच. दरम्यान आकाश पुन्हा एकदा इथे मात्र महेश टायमिंग फटका, महेश पाटीलचा फटका फसला. चेंडू हवेत, कॉट एम्बोलची शक्यता नाकारता येणार नाही आणि अजून एक मात्र मोहरा टेपला जातोय देवरुण संघाच्या माध्यमातून. महेश पाटील बॅक टू द गाऊट.
नाव मुखात येतो आणि या मागच्या वीकमध्ये आपण पाहिलं असेल की या घोडसे बीस संघाला एकतर्फा पराभूत केलं होतं यवई संघ वालचिन संघाने आणि आज सुद्धा एक उलटफेर पाहिला आपण सोनटकीच्या स्पर्धेमध्ये किरणस्पोर्ट जांभूळवाडा संघाने एकतर्फा सामना जिंकला घोडसई ए संघाच्या अगेन्स्ट. पहा, तुमच्याकडे जिद्द असेल, टॅलेंट असेल आणि तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही संघाला पराभूत करू शकता. आणि आता मात्र या स्लॉग षटकामध्ये चेतन पाटील आणि शुभम शेलारला मात्र ठिकाणी भरपूर काही इथे मात्र करावं लागेल. आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट खेळी तुम्हाला इथे मात्र सादर करावी लागेल. क्षमता दोघांकडे आहे, कारण शुभम शेलारचा आपण जर विचार केला तर मात्र ज्युनियर उस्मान पटेलची त्याला पदवी मी दिली होती काही 2-3 वर्षापूर्वी आणि तशाच प्रकारचा खेळ तुम्हाला इथे मात्र सादर करावा लागेल. षटकाला सुरुवात करतो विजय केने, परंतु पहिला चेंडू पाहिला तर स्वेर पाहायला मिळाला. डाबीष्टी सोडून मात्र निघून जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा प्लस वाईटची धाव पकडली तर 10 धावा. परंतु या ठिकाणी मात्र चेतन पाटील जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकणार नाही, कारण मारा करतोय विजय केने आणि चेंडू मात्र जाऊन स्पर्श होतो यष्ट्यांवर. यष्ट्या बाकवल्या जात आहेत आणि लागतोय विकी स्पोर्ट कुकचे संघाला हा चौथा धक्का फलंदाज बाद. नक्कीच या ठिकाणी प्रिटेशन करू. ज्यावेळी बलवतने तो बबलू पाटीलला तो षटकार अडवला ना, तिथून मात्र या संघामध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली आणि तिथूनच मात्र या संघाने एक दबदबा निर्माण केला विकी स्पोर्ट कुकचे संघावर आणि तिथून मात्र कुकचे संघ मात्र त्या दबावातून मात्र बाहेर निघू शकला नाही. असे काही मोमेंट असतात एखाद्या सामन्यामध्ये, जर तुम्ही तो मोमेंट जर पकडला तर मात्र सामना सुद्धा पकडू शकता. फक्त 10 धावा शुभम, 4 गडी तुम्ही गमावले. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5. नवीन फलंदाज राहुल पाटील. विजय केने पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न हुक केला जातोय आणि चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 1-1-11 अर्थात 11 धाबा स्कोर कार्डवर. यापुढची मॅच जो संघ जिंकेल तो संघ शैलेश बिडवी आणि संजय बजागे यांचा संघ अर्थात पडगे संघाची इथे मात्र 2 हात करेल आणि आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना असणार आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहिलं तर प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे खेळाडूसाठी सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज दिली जात आहे आणि अजून एक अनाऊन्स आहे ते तुमच्यापर्यंत मी नक्कीच या चेंडूनंतर पोचवेल. विजय केने पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. इथे मात्र शुभमचा फटका पुन्हा एकदा हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतो. यस, कुठली मात्र चूक होणार नाही आणि या ठिकाणी अजून एक मैदानाच्या आतमध्ये टिपला झेल आणि समाप्त झाला आहे शुभम शेलारचा खेळ. खेळाडू खेळतन भारी क्रिकेटच्या तर पहा, या स्पर्धेमध्ये अजून एक वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की जो संघ एखादी स्पर्धा जिंकतोय त्या संघात कधी कधी कुठल्या स्पर्धेमध्ये मेडल देऊन खेळाडूचा गुणगौरव केला जातोय, परंतु या स्पर्धेमध्ये असं आहे की 12 खेळाडूंना जो संघ ही स्पर्धा जिंकेल त्या 12 खेळाडूंना मात्र प्रत्येक खेळाडूला ट्रॉफी देऊन त्याचं गुणगौरव करण्यात येणार आहे. विजय पुन्हा एकदा नवीन फलंदाज आकाश जोशी. फेर चेंडू पंचांचा वाईटचा इशारा, कारण जर आपण जर बाउन्स पाहिला तर फलंदाजाच्या अव्वाक्याच्या बाहेर इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पाहतो की पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा मात्र इथे इशारा केलेला आहे. अवंतर धावसंख्येवर धावफलक पुढे जाईल 12. आतापर्यंत पाहतोय आपण 15 चेंडूंचा खेळ चालला आहे आणि 15 चेंडूंमध्ये 5 गडी गमावले आणि 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी विकेटची शक्यता नाकारता येणार नाही. यष्टीरक्षक आहेत राकेश, चूक करणार नाही आणि राहुल पाटीलला सुद्धा आता मात्र माघारी जावं लागेल. लागतोय हा 6वा धक्का विकी स्पोर्ट कुकसे संघाला. मध्ये ज्या ज्या वेळी सामना होतो त्या वेळी मात्र कधी
पाड जड कुकचे संघाचा असतो तर कधी पाड जड असतो देवरुंग संघाचा, परंतु या स्पर्धेमध्ये मात्र पूर्णपणे हवी झालेला आहे तो म्हणजे जय हिंद देवरुंग संघ. नवीन फलंदाज कॅप्टन पंकज पाटील, परंतु पंकज पाटील येण्या अगोदर मात्र आकाशला मात्र आता मैदान सोडावं लागेल. एका हाताचा कमाल आणि राकेश सांगतोय की आपला हात जगन्नाथ का आहे, लागतोय 7वा धक्का. दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपण एकमेव हॅट्रिक पाहिली आजच्या दिवसामध्ये वडूनगरच्या धीरजने. गिरीशने तो कारनामा केला आणि आता मात्र विजय किनी सुद्धा मात्र त्याच उंबाट्यावर आहे, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी त्याने बाद केले. आणि या षटकातील चेंडू किती शिल्लक आहेत? शेवटचा चेंडू शिल्लक आहे, तर संधी आहे विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याची. आणि आता मात्र त्याच्या समोर असेल नवीन फलंदाज राहुल शेलार. धावसंख्या पाहिली तर जेवढी आपल्या डझनची संख्या असते तेवढीच संख्या आता मात्र आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते, ती म्हणजे 12. शेवटचा चेंडू विकेट हॅट्रिक डिलिव्हरी इथे मात्र हाताळेल विजय केने. सामना करतोय राहुल शेलार, ओढतोय विकेट मार्क असतो होतोय. इथे मात्र फटका हवेत आहे, या ठिकाणी डी स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडूला प्लाय होतोय, फेकून दिला आहे राहुल शेलारने. 6 धावांसाठी हा येतोय संघर्षमय षटकार. शेवटच्या चेंडूवर राहुल शेलारच्या बॅटमधून धावसंख्या झालेली आहे 18 आणि सामना जिंकण्यासाठी 19 धाबींची आवश्यकता असेल, ती म्हणजे जय हिंद देवरुंग संघाला. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आपण या ठिकाणी प्रथमतः सन्मान करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय भिवंडी लोकसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय शैलेशजी बिडवी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी सन्माननीय माजी सरपंच प्रदीप श्रीनिवास पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या व्यासपीठावर करून घ्यायचा आहे. सन्माननीय शैलेशजी बिडवी यांना आपण सन्मानित करतोय. मी सन्माननीय प्रदीपजी पाटील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता भरपूर मोठी उपस्थिती आज आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना पदाधिकारी सन्माननीय दयाजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी ग्रामपंचायत अमनेपाड्याचे विद्यमान सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दया पाटील साहेबांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करावं. आपण पाहू शकता सन्माननीय दया पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. सन्माननीय विद्यमान सरपंच संतोषजी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. अजूनही काही सन्मान आहेत, थोडासा वेळ आहे, तर आपण हे सन्मान या ठिकाणी मात्र करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे पडगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पडगा उपाध्यक्ष सन्माननीय रुपेशजी तिलवणे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी आजचे बड्डे बॉय मिस्टर शैलेश जाधव यांना विनंती करतो की या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करणार आहोत. आपण पाहू शकता सन्माननीय रुपेशजी तेलवणे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आजचे बड्डे बॉय शैलेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर कल्याण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजारामजी लोणे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी जोशी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राजारामजी लोणे यांना आपण सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण तालुका उपाध्यक्ष सन्माननीय राजारामजी लोणे यांना आपण सन्मानित करतोय. संतोष जोशी सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर आमचे गुरुवर्य ज्यांनी अनेक असे विद्यार्थी गुणवान घडवले असे आमचे संतोष जोशी सर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल
सन्माननीय हरिभक्त परायण गजाननजी काकडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोष जोशी सर यांना आपण सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आयोजक योगिता जाधव आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 19 धावांचं टार्गेट आणि पहिल्याच चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. नव्याला पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम फटकेबाजी. 18 चेंडू आणि 19 धावांचा वन घेऊन मैदानात उतरलेला आपल्याला देवरुंग संघ पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 6 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 13 धावा. या मैदानावर दिनेश सर आजच्या दिवशी 2 विक्रम प्रस्थापित होताना आपण पाहिले. या षटकातला बुबलियाचा पुढचा चेंडू यावेळेला अप्रतिम क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका. चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. यावेळेला मात्र स्वैर मारा. आता मात्र बबलूच्या मनावरचं जे दडपण आहे ते स्पष्टपणे जाणवायला सुरुवात झाली आहे. बॅट्समन विजयच्या बॅटमधनं आपण पाहिला एक पहिल्याच चेंडूवर सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्याच्यानंतर लेफ्टेड आपल्याला एक ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. यावेळेला सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली होती जी बबलूला मात्र त्या संधीचा फायदा उठवता आला नाही. सुंदर फटकेबाजी सुरू झाली आहे. खरं तर मगासपासून आमचे सहकारी आमच्याशी चर्चा करतायत की संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी संत होताना पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा काढता येत नाही. या वेळेला पायचीत पकडला गेलाय आणि हा मोठा झटका बसलाय तो देवरुंग संघाला. शैलेजी जाधव आणि गणेशजी पाटील यांचे अगदी जवळचे परममित्र कल्याण गौरीपाड्याचे या सन्माननीय स्वप्नीलजी म्हात्रे यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन दिलेलं आहे. तुमचं मी उपसरपंच चषक 2021 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ही त्रिमूर्ती बड्डे बॉय सन्माननीय शैलेजी जाधव, त्याचप्रमाणे गणेशजी पाटील आणि गौरीपाड्याचे सन्माननीय स्वप्नीलजी म्हात्रे ज्यांचं नुकतंच आता मात्र या व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू योगेश दादा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला बबलूने कमबॅक केलाय खोलवर टप्प्याचा. त्यावर सुरेख फटका देखील पाहायला मिळाला, परंतु ती क्षेत्ररक्षणात जी चुकी झाली ती मात्र पत्त्यावर पडली नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयहिंद देवरुंग या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती 1-12. एकावर 2 12 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 12 चेंडू 7 धावा. एक लक्ष जे माफक आव्हान वाटत होतं अगदी त्याचप्रमाणे सुरुवात झाली ती विजयच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 10 धावा काढून विजय आता पॅव्हलियनमध्ये जरी विसावा घेत असेल तरी संघाला मात्र त्यानं विजयाच्या समीप नेऊन ठेवलाय. इथून पुढे येणाऱ्या नव्या शिलेदारांना ही जबाबदारी उचलावी लागणार आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या पार, विजयाच्या पल्ल्यात नेऊन उभं करावं लागणार आहे. कारण नॉकआउटचे राऊंड असतात, नॉकआउटची जी टुर्नामेंट असते त्यामध्ये हीच तर खरी गंमत असते. प्रत्येक सामना या मैदानावरचा अंतिम सामना समजूनच आणि विजयाच्या ईर्षेनंच खेळावा लागतो आणि त्याला हे जमतं, त्यालाच या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत ठेवता येतं. यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्याला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बंटी. बबलू पाटीलचं पहिलं षटक जे खूप महागडं ठरलं कारण तुमच्याकडे वाचवायला धावा देखील कमी होत्या. अगदी याला म्हणतात ना प्रेमळ, ओंजारणं, गोंजारणं त्या पद्धतीची आपल्याला ही स्क्वेअर कट पाहायला मिळाली. परंतु मैदानाची मर्यादा घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या आहे ती आता मात्र 1-3-13. एकावर 3 13 धावा. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 7 धावा. मगाशी मी बोलत होतो दिनेश सर की या मैदानावर आजच्या दिवसात 2 आपल्याला रेकॉर्ड पाहायला मिळाले. एक तर पहिला हॅट्रिकचा जो मागच्या 3 दिवसापासून आपण गोलंदाज शोधत होतो ती गिरीशच्या माध्यमातून हॅट्रिक झाली आणि त्यानंतर आणखी एक विक्रम म्हणजे पडगे संघाचा जो जयेश आहे त्याच्या माध्यमातून आपण 6 चेंडू सलग 6 चौकार पाहिले. एखादा
खेळाडू आपल्या कामगिरीमध्ये ज्यावेळी सातत्य ठेवतो त्यावेळेस त्या संघाची कामगिरी देखील चमकदार होत असते. सोयीर असा मारा आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त स्वरूपात एक धाव वाढली, धावसंख्या झाली 14. विजयासाठी अजूनही शिल्लक असतील त्या 5 धावा. क्रिकेटमध्ये टेम्परामेंट महत्वाचं असतं. यावेळेला पुन्हा LBW ची केली जाते अपील, पंचांनी स्वीकारली आहे. आकाशात गेले बोट आणि फलंदाज होतोय बाद. नाहीये तो धावबाद झालेला. LBW's आहे ना? माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. माझ्यापर्यंत माहिती बरोबर आली होती, परंतु माझ्या ऐकण्यात काहीतरी गलत झाली. सॉरी. या वेळेला अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू. मी म्हणतो ना, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जिद्द आणि चिकाटी ठेवा. त्याचं एक उत्तम उदाहरण ते म्हणजे योगेश सर, वडू नवघर संघाचं, की सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पहिलाच सामना होता आणि त्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली, शेवटच्या षटकामध्ये जाऊन 7 धावांची पेनल्टी मिळालेला हा संघ, आणि तरी देखील त्या मॅचमध्ये कमबॅक केलं. त्यात 7 धावा महागात पडायला आल्या होत्या, परंतु जिंकण्याचे, मी म्हटलं ना, ज्याच्याकडे ईर्ष्या आहे, म्हणतात की स्वप्न अशी बघा की डोळ्यांच्या पापण्यांनी पण विचार केला पाहिजे की मिटू किंवा नको मिटू. आणि अशा वेळेला एक अशक्य प्राय वाटणारा विजय त्यांनी तो सहज संपादित केला. आणि तीच जिद्द, तीच चिकाटी, अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही मी हारलेलो नाहीये, कारण अजून विजय साकार केला गेला नाहीये, हे मात्र स्वतःला सांगावं लागेल. आणि ज्याचा स्वतःवर दृढ विश्वास होतो, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती आणि एक दुर्दम्य आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही मोठमोठ्या शत्रूला देखील, बलाढ्य शत्रूला देखील मात देऊ शकता. आणि ते करण्यासाठी तुम्हाला ही संधी प्राप्त झाली आहे. बघूया, समीकरण आहे अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक असतील 5 धावा उर्वरित 10 चेंडूवर. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. लॉंग ऑन रिझन मध्ये कोणत्या प्रकारची चूक होणार नाही आणि अवघ्या 1 धावेवर मानावं लागेल समाधान. या 1 धावेनं जय हिंद देवरुंग या संघाची धावसंख्या होतीये 15 धावा. विजयासाठी आवश्यक असतील त्या 9 चेंडू आणि 4 धावा. या 4 धावा ज्या आहेत त्या जरी कमी वाटत असल्या तरी क्रिकेटच्या इतिहासात मात्र त्या कधी कधी कठीण परिस्थिती निर्माण करणार देखील असतील. परंतु फलंदाजांची वाहवा करावी लागेल. कोणत्या प्रकारची जोखीम पत्करत नाहीयेत. गॅप शोधला जातोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू तिथं ट्रॅव्हल करण्याची, नोमॅन्स झोन मध्ये तो चेंडू लँड होतोय. अप्रतिम फटकेबाजी आहे आणि याला म्हणतात चाणाक्ष खेळ, याला म्हणतात बुद्धीचा पुरेपूर वापर केला जातोय. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. हा डॉट बॉल असेल. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे 1616. 1 6 16 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 7 चेंडू आणि 3 धावा. दिनेश सर, जर हा चेंडू डॉट आला, हा चेंडू निर्धाव झाला, तर 6 चेंडू 3 हे समीकरणही क्रिकेटच्या इतिहासात अनेक रंजक घटनांची आठवण करणारे. यावेळेला लॉफ्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल असेल. विकेट मिळतीये आणि या मॅच मध्ये अजूनही दमखम ठेवला गेलाय तो मात्र कुक्से संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललं गेलंय. समीकरण असेल आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावा. सरपंच या नावानं आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. थँक्यू सो मच. टेनिस क्रिकेट मधलाच एक मॅच आपल्याला माहित आहे की गोरसई सारखा बलाढ्य संघ आणि त्याच्या विरुद्ध वडवली बे संघ खेळत होता. आणि गोरसईकडे इतक्या तडाखेबाज फलंदाजांचा भरणा असताना 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि गोरसई संघाला देखील त्या 6 चेंडूमध्ये 3 धावा काढणं हे कठीण गेलं होतं. खरं तर क्रिकेट तुमच्या इतिहासाला कधीच यादगार ठेवत नाही, लक्षात ठेवत नाही, तर कागदोपत्री फक्त लिखापट्टी झालेली असते क्रिकेटच्या इतिहासात. क्रिकेटमध्ये महत्व असतं तुमच्या वर्तमानाला. वर्तमानात तुम्ही काय कामगिरी करता, वर्तमानात तुमचं क्रिकेटमधलं कौशल्य किती पणाला लावता, तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा, जिंकण्याची ईर्ष्या आणि प्रयत्न करण्याची शर्थ, याच गोष्टी, याच तंत्राच्या साह्यानं तुम्ही यश संपादित करत असता. 6 चेंडू 3 धावा. बॉलिंग मार्कवर असेल बॉलर आकाश. यावेळेला पहिला चेंडू वेगावर स्वार झालाय गोलंदाज. मॅच मध्ये आणखी रंगतदारता वाढवली जाते. समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू 3 धावा
आकाशला माहिती आहे आपण सिमेंटच्या विकेटवर बॉलिंग करत आहोत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ठेवला, थोडासा इनस्विंग केला, काटा हल्ला, काटा बदलला, चेंडूला आतमध्ये आला आणि जर वेग असेल तर बॅट्समनच्या रडार पासून तो चेंडू दूर राहतो. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला खोलवर टप्प्याचा यष्ट उद्ध्वस्त झाल्यात. हा त्रिफळा चित झालाय. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात की मात्र जय हिंद देवरुंग संघाच्या आशा आणि स्वप्न भंग पावता येणारा काळ सांगेल. परंतु आता मात्र विकी स्पोर्ट्स कुकसे वेलकम बॅक इन दिस मॅच. आकाशच्या माध्यमातून या मॅच मध्ये आता मात्र तो वाढलेला आत्मविश्वास दिसतोय. जी म्हणतात ना पॉझिटिव्हिटी असावी लागते, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये एकदा भरली ना की मग चैतन्याच्या जोरावर तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्ध्यांना मात देऊ शकता. का शायरनं किती सुंदररित्या म्हटलंय, रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे फिर भी ढूंढ लेते हैं ना रास्ते. स्वतःचा स्वतःवर विश्वास असला की आत्मविश्वासानं भल्या भल्या शत्रूला मात देता येते. आता मात्र विकी स्पोर्ट्स कुकसे नाव ऑन द फायर. या षटकातला पुढचा चेंडू आकाशियाचा, उत्कंठ शिगेला पोहोचवली जाते. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. बॅक टू बॅक सेकंड विकेट. लाजवाब क्रिकेट. याला म्हणतात समर्पण, याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात समोरच्या शत्रूवर केलेला हल्ला, याला म्हणतात मॅच मध्ये जिवंत राहणं, याला म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा आणि याला म्हणतात क्रिकेट. शेवटी गाव गाव असते बॉस. आणि आता मगासपासून कुकसे बॅकफुटवर होती तर योगेश दादा स्टेजच्या मागे होते. आता कुकसेने एंट्री केली, योगेश दादा स्क्रीनच्या जवळ येऊन बसलेत. अप्रतिम. शेवटी गावाचा अभिमान असावाच आणि ज्या मातीत आपण जन्माला आलोय त्याचा सन्मान, त्याचा अभिमान असावाच. कारण की लोक कुठेही गेली तरी मृत्यूनंतर तुमचं शव, तुमचं मयत, तुमचं प्रेत हे गावाच्या स्मशानभूमीवर जाळायला येतं. या वेळेला मात्र लॉंग दी कार्पेट लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. दुसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल आणि चुकतो. यावेळी आणखी एक गडी बाद मिळेल, अवघी एक धाव. 85 आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो, तिथे सगळं जे काही आहे ते सगळं पारदर्शकपणानं होणार आहे. आणि ही पारदर्शकता इतरांच्या घोषणेप्रमाणे नाही आहे, ही क्रिकेट मधली पारदर्शकता आहे, ती जपली आणि जोपासली जाईल. या वेळेला 4 चेंडू संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 2 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी, म्हणजे पाठलाग अनिवार्य आहे. हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे आता आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल. वा काय क्रिकेट आहे. कोण जिंकेल माहित नाही, पण क्रिकेटचा मात्र विजय झाला हे मात्र निश्चित. या वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, अचूक थ्रो आणि गडी होईल बाद. आता मात्र जय हिंद देवरुंग संघावरचं दडपण स्पष्टपणे जाणवताना कुकसे संघाचं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी सगळं 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 जमेचं ठरताना हाच तो इतिहास आहे. मी मगाशी उल्लेख केला होता योगेश सर की वडवली बी विरुद्ध गोरसाई संघ 6 चेंडू 3 धावा आणि 6 चेंडू मध्ये 3ही धावा निघाल्या नव्हत्या. आमचे गुणलेखक, आमचे टेक्निशियन भूपेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की गोरसाई ज्यावेळेस हारली होती योगेश सर त्यावेळेस देखील 1 चेंडू आणि 2 धावा हेच समीकरण राहिलं होतं. अप्रतिम कामगिरी. मी म्हटलंय ना, कोण जिंकेल, कोणाचा विजय होईल आणि कोण पराभूत होईल हे माहित नाही, पण माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021 पर्व पहिले दिवस 3रा या ठिकाणी मात्र क्रिकेटचा विजय निश्चित झालाय. प्रेक्षकांना अपेक्षित असणारा सामना आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना या आर के क्रीडा नगरीवर आपण पाहतोय. यापेक्षा वेगळी भेट शैलेश दादांना काय असणार आहे. क्रिकेटचा वेडा, क्रिकेटचा प्रेमी असणारे शैलेश दादा जाधव
त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतकी चांगली मेजवानी आहे की या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मी कुठल्या गावाचा आहे, माझी कुठली टीम आहे, हे सगळं विसरून प्रेक्षक वर्ग मात्र खेळपट्टीवर आणि या मैदानावर चाललेल्या या दोन संघांचा पाठीराखा बनून वेल क्रिकेटिंग स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडू 2 धावा, पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात केवळ 4 धावा आणि आतापर्यंत या षटकात केवळ आणि केवळ 1 धाव दिली गेली. वा आकाश, आकाशा इतकी उंची जर गाठायची असेल मित्रा तर हा शेवटचा चेंडू तुझं नशीब बदलवणारा असेल. या वेळेला मात्र डिक्लेअर मध्ये जरी गेला असेल तरी एकच धाव. लाजवाब स्पिरिट, शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा विजय